अजय 11 प्रीमियर लीग पर्व 3 वॉर्ड क्रमांक 19 शाखा प्रमुख निखिल सुभाष गुडेकर यांच्या सौजन्याने पहिला चेंडू सचिन बांदवलकर आणि हा जेल बाद झालेले आहेत सचिन बांदवलकर. राहुल मोरे यांच्या पहिल्या चेंडूवर संकेत यांनी झेल टिपलेला आहे. संकेत चांगलं क्षेत्ररक्षण, संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले राहुल मोरे. सलामीचा फलंदाज सचिन बांदवलकर. नॉन स्ट्राईकला येतो सुमित. चालू असलेला सामना वॉरियर्स वर्सेस चारकोप रेंजर्स. पुढील फलंदाज अभिषेक. 1 डाऊन फलंदाजीस आलेले नवीन फलंदाज अभिषेक. आपल्या षटकातील पुढील चेंडू राहुल मोरे. यष्टिरक्षक प्रशांत विजय मयेकर उर्फ मल्टी आणि सुंदर चेंडू होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या सरकते 1 या धावसंख्येवर. या 1 धावसंख्येने खातं खोललेलं आहे संघाचं पण आणि वैयक्तिक पण. आपल्या षटकातील पुढील चेंडू राहुल मोरे गोलंदाजी करतील आणि मारलेला आहे हा. अशा रीतीने 1 धाव धावून पूर्ण केलेले सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून. कल्पेश. धावसंख्या 2 धावा. अभिषेक यांनी आपलं खातं खोललेलं आहे आणि लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी क्षेत्ररक्षक देखील धावतायत चेंडूच्या मागे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव धावून पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण केली. धाव संख्येत भर. धावसंख्या 4 सरकते आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. राहुल मोरे गोलंदाजी करतायत आणि सुंदर चेंडू आणि केतन नाईक यांनी तो चेंडू अडवलेला आहे. अशा रीतीने 5 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या 4 धावा. शेवटचा चेंडू राहुल मोरे यांचा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि हा पंच मदन देशमुख यांनी हा वाईट चेंडू घोषित केलेला. एक अवांतर धावेची भर झालेली आहे. धाव संख्या 5 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना धाव संख्या 5 धावा. राहुल मोरे गोलंदाजी करतात आणि सुंदर चेंडू. फलंदाजाला तो काय कळलेला नाहीये. ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू होता. यष्टिरक्षक प्रशांत मयेकर स्टंपच्या मागे जे प्रेक्षक बसले आहेत त्यांना कृपया नम्र विनंती आहे की आपल्याजवळ जर चेंडू आला तर त्याला पकडू नका. क्षेत्ररक्षणास अडथळा येईल असं कोणतंही काम प्रेक्षकांनी करायचं नाहीये. ही मंडळातर्फे तुम्हाला नम्र विनंती आहे. संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत केतन नाईक. पॉइंटवर उभे आहेत आदित्य. क्षेत्ररक्षण सजवत आहेत प्रशांत उर्फ मल्टी. मल्टीला खूप चांगला अनुभव आहे. स्वतःची टीम होती मल्टी 11
अतिशय नावाजलेली, अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये मल्टी 11ने फायनल देखील खेळलेले आहेत. व्यावसायिक संघ पण ठरलेला तो, असा आपला एक दबदबा मल्टी 11चा त्यांनी बनवून ठेवलेला. असे प्रशांत विजय मयेकर अनुभवी खेळाडू आहे, तेवढा चांगला कर्णधार. आणि एसटीच्या मागे MS धोनी त्याच्यासारखा अनुभवी खेळाडू. आणि अकुट टप्प्याचा चेंडू पाहूया झेल होतो का, आणि हा झेल बाद झालेला आहे. अशा रीतीने दुसरा झटका बसतोय तो चारकोप रेंजर्स या संघाला. अतिशय सुंदर गोलंदाजी केतन नाईक यांच्याकडून. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील कर्णधाराने सजवलेलं होतं. त्यांना माहित होतं की कुठे झेल भेटू शकतो. कल्पेश आता पुढील फलंदाज वर्धन मोहिते. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले केतन नाईक यांच्या पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालेला आहे. आणि दुसरा धक्का बसलेला आहे चारकोप रेंजर्स या संघाला. पुढील फलंदाज वर्धन मोहिते खेळण्यासाठी तयार. एवढा चांगला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आहे स्नेहवर्धन मित्र मंडळाचा केतन नाईक. आणि समोर फलंदाज आहे वर्धन मोहिते अष्टपैलू संघाचा. केतन नाईक आपल्या षटकातील पुढील चेंडू वर्धन मोहिते आणि वर्धन मोहिते खेळण्यासाठी तयार. आखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू झालेला आहे. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू खाली बसलेला आहे, उसळी न घेता. वर्धन मोहिते यांना तो काही खेळण्यास जमलेला नाहीये. केतन नाईक अनुभवी गोलंदाज, 3 चेंडू निर्धाव त्यांनी टाकलेले आहेत. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते ती केतन नाईक यांच्याकडून. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. अनुभव खेळाडूचा भरणा असलेला संघ वॉरियर्स. पुढील चेंडू केतन नाईक यांचा वर्धन मोहिते यांना. आणि हा अखूट टप्प्याचा चेंडू होता. पंच मदन देशमुख यांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. आणि धाव संख्येत भर झालेली आहे. धाव संख्या 6 धावा. थोडासा आणि हा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. एकदा धावून पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी धावतायत वर्धन मोहिते. थोडस रक्षा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं भज्जी यांच्याकडून. आणि धाव संख्येत भर झालेली आहे. 2 धाव संख्या, 8 धावा या धाव संख्येवरती. 2 गडी बाद, 8 धावा चारकोप रेंजर्सच्या संघाच्या. केतन नाईक गोलंदाजीसाठी तयार. आपल्या षटकातील पुढील चेंडू केतन नाईक वर्धन मोहिते आणि वर्धन मोहिते खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा वाईड चेंडू आणि एका अवांतर धावेची भर. धाव संख्या सरकते ती 9 या धाव संख्येवर. अजय 11 प्रीमियर लीग पर्व 3 2024. पुढील चेंडू केतन नाईक यांचा वर्धन मोहिते आणि वर्धन मोहिते खेळण्यासाठी तयार. बोलताच पद्धतीचा चेंडू. पंच लेग साइडला जे पंच उभे आहेत रोहित नार्वेकर यांनी नो बॉल घोषित केलेला आहे.
अशा रीतीने नो आणि फ्रीट अशा रीतीने धावसंख्येमध्ये तर धावसंख्या 12 धावा. वर्धन मोहिते खेळण्यासाठी तयार. राहुल मोरे थोडासा कान मंत्र देत आहेत केतन नाईक यांना. आपला जो अनुभव आहे तो त्यांना गोलंदाजीचा केतन नाईक यांना ते सांगतायत. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे प्रशांत मयेकर यांनी आणि पुढील चेंडू केतन नाईक यांचा वर्धन मोहिते यांना. वर्धन मोहिते यांनी उंच मारण्याचा प्रयत्न आणि हा जेल सुटलेला आहे. फ्री हिट होता. एक अतिशय सोपा झेल होता. नीरज शेवलकर कधी चुकी करत नाहीत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातात, परंतु आज अशी त्यांच्याकडून झेल सुटेल असं वाटलं नव्हतं. एक जीवदान केतन नाईक. केतन नाईक अभिषेक खेळण्यासाठी तयार. केतन नाईक आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. केतन नाईक शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. अभिषेक यांना आणि उंच मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. पाहूया स्वतः कर्णधार सुमित इथे झेल खाली आलेले आहे, परंतु चेंडू झाडाला लागल्या कारणाने फलंदाजाला बाद देण्यात येणार नाहीये. आणि 14 धावसंख्या झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक दुसरे षटक बबलू मकवाना यांचा कान मंत्र देण्यासाठी आलेले आहेत. वर्धन मोहिते यांना. बबलू मकवाना देखील अतिशय नावाजलेले खेळाडू होते. राहुल 11 साठी ते खेळलेले आहेत. खास माईमोरून इथे आलेले आहेत ते. प्रशांत मयेकर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अजय इलेव्हन प्रीमियर लीग पर्व तिसरे 2024. पुढील चेंडू राहुल मोरे यांचा. अभिषेक यांनी 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या 15 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत. चारकोप रेंजर्स या संघाचे राहुल मोरे संघासाठी तिसरे वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलेले आहेत. यष्टीरक्षक नीरज शिवलकर. वर्धन मोहिते खेळण्यासाठी तयार आणि उंच मारलेला फटका वर्धन मोहिते यांच्या बॅट मधून आलेला लांब 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 षटकार. अतिशय सुंदर चेंडू सीमारेषा पार. आमचे सर्वांचे लाडके असे अमोल घोसाळकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच रोशन नार्वेकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. सर्वांचे दोस्तीच्या दुनियेतील दिलदार व्यक्तिमत्व असणारा अमोल घोसाळकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. पुढील चेंडू राहुल मोरे यांचा. वर्धन यांना काही खेळण्यात जमलेला नाहीये आणि
आणि थोडेसे बीट होताना दिसत आहेत. वर्धन मोहिते दोघंही एकाच संघात खेळतात, त्यामुळे दोघांनाही एकमेकांचा अनुभव आहे. निखिल शिंदे, माझ्या शेजारी बसलेले माझे मित्र निखिल शिंदे आज स्कोरर म्हणून काम करतायत. अजय इलेव्हन संघाचे ते धडाडीचे कार्यकर्ते आहेत. एवढे चांगले ते खेळाडू देखील आहेत. सर्व खेळांमध्ये त्यांचं पुढे पुढे असतं. धाव संख्येत भर. धाव संख्या 22 धावा. 3 षटक संपलेली आहेत. तिसरं षटक चालू आहे आणि एक धाव धावून पूर्ण केलेल्या दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न होता, परंतु वर्धन यांनी नकार दिला. धाव संख्येत भर. धाव संख्या 23 धावा. अवधूत भाई यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच सर्वांचे लाडके अक्षय जाधव. पुढील चेंडू राहुल मोरे यांचा. वर्धन मोहिते यांना खेळण्यासाठी तयार आणि थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण प्रशांत विजय मयेकर यांच्याकडून गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि एक धावून काढलेली आहे. धाव संख्येत भर झालेली आहे. धाव संख्या सरकते ती 24 या धाव संख्येवर. तिसरं षटक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 24 धावा झालेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. अवधूतभाई बुगडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. संघासाठी 4थं षटक घेऊन आले आहेत गणेश. आपल्या षटकातील पहिला चेंडू आणि हा डेड बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. पंच मदन देशमुख अतिशय नावाजलेले पंच आहेत. आणि वाईट चेंडू घोषित केलेला आहे पंच मदन देशमुख यांचा. एक अवांतर धावेत भर. धाव संख्या 25 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. 4थं षटक चालू असताना एकही चेंडू त्यांचा झालेला नाहीये. अभिषेक वर्धन खेळण्यासाठी तयार आणि एक धाव धावून पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव देखील धावून पूर्ण केलेली आहे. थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण कमलेश पटेल यांच्याकडून. थोडासा चेंडूने उसळी घेतली, त्यांच्या डोक्यावरून चेंडू गेला. गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे कमलेश पटेल यांच्याकडून. धाव संख्येत भर. धाव संख्या 27 धावा. पुढील चेंडू गणेश यांचा. वर्धन खेळण्यासाठी तयार आणि पुन्हा एकदा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. आता मात्र कमलेश यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव संख्येत भर. धाव
धावसंख्या सरकते 28 या धावसंख्येवरती. यष्टीरक्षक नीरज शिवलकर, पॉइंटला उभे आहेत ते प्रशांत मयेकर, सुमित ताटे, आदित्य सावंत. पुढील चेंडू गणेश यांचा आणि हा सुंदर निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी. गणेश कमबॅक करताना दिसत आहेत. गणेश आपल्या षटकातील पुढील चेंडू अभिषेक यांना आणि लेग साईडच्या दिशेने उंच असा मारलेला फटका आहे. खेळाडू तिथे येत आहे आणि हा खेळाडू बाद झालेला आहे. सुंदर झेल टिपलेला आहे. कल्पेश यांनी सुंदर झेल टिपलेला आहे. अशा रीतीने तिसरा धक्का बसलाय तो चारकोप रेंजर्सच्या संघाला. पुढील फलंदाज आले आहेत आंगणे. 28 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. 3 गडी बाद झालेले आहेत चारकोप रेंजर्सच्या संघाचे. आता नवीन आलेले फलंदाज आंगणे, श्रेयस आंगणे. पुढील आलेला फलंदाज अतिशय सुंदर फलंदाज आहे तो श्रेयस आंगणे. पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला गणेश यांच्याकडून. 5 चेंडू झालेले आहेत धाव संख्येत वर नाही. 28 धावा, 3 गडी बाद. पुढील चेंडू गणेश यांचा खेळण्यासाठी तयार आणि उंच मारलेला फटका आहे पाहूया आणि हा जेल बाद. हा खेळाडू बाद झालेला आहे. कल्पेश अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कल्पेश 3 जेल टिपलेले आहेत त्यांनी. कल्पेश यांनी 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 28 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा आणि 4 गडी बाद झालेले आहेत. पुढील गोलंदाज आलेले आहेत ते प्रशांत मयेकर उर्फ मल्टी, स्वतः कर्णधार, गोलंदाजीसाठी तयार. 10-15 पावलांचा त्यांचा रनअप आहे. अनुभव गोलंदाजी आहेत. आणि हा वाईड चेंडू. प्रशांत मयेकर यांनी जर हॅट्रिक घेतली तर निलेश यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. पुढील चेंडू वर्धन आणि उंच मारलेला फटका आहे आणि हा षटकार. 6 धावा घोषित केले पंच मदन देशमुख यांनी. प्रशांत विजय मयेकर यांचा पहिला चेंडू पहिला वाईड होता. त्याच्यानंतर या षटकार आलेला आहे. पुढील चेंडू प्रशांत यांचा वर्धन यांना पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका होता. 2 धावा घोषित केल्या पंच मदन देशमुख यांनी. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या 37 धावा. 2 चेंडू झालेले आहेत संघासाठी. शेवटचे षटक घेऊन आले आहेत
प्रशांत मयेकर. आपल्या षटकातील पुढील चेंडू वर्धन यांचा आणि पुन्हा एकदा मारलेला फटका आहे आणि चेंडू आत आलेला आहे. आणि हा धाव बाद झालेला आहे. चेंडू झाडाला लागून पुन्हा आतमध्ये आलेला आहे. पुढील फलंदाज लवकरात लवकर पाठवायचा आहे आणि आलेले आहेत सुमित आलेले आहेत. अनुभवी खेळाडू आहेत सुमित डिसे उर्फ मिरी या नावाने प्रसिद्ध असलेले सुमित. तेवढा अनुभवी गोलंदाज प्रशांत दाखवतात आपला अनुभव आहे गोलंदाजीमध्ये तो. आणि मिरी खेळण्यासाठी तयार सुमित. प्रशांत यांचा पुढील चेंडू सुमित यांना थोडेसे बाचकले आहेत. कृपया सामना चालू असताना प्रेक्षकांनी मधून जायचं नाहीये. पुढील चेंडू प्रशांत यांचा सुमित खेळण्यासाठी तयार आणि आकुटप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे. धाव संख्या धावून काढतात. एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला पंच मदन देशमुख यांनी एक धाव घोषित केलेली आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या 39 धावा. 39 धावा 4 गडी बाद. 39 धावा झालेल्या आहेत चारकोप रेंजरच्या संघाच्या. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आपल्या षटकातील. पुढील चेंडू प्रशांत विजय मयेकर आणि सुमित यांचा मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील करत नाहीयेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते प्रशांत मयेकर यांची. अनुभव आपला तो दांडगा अनुभव असलेला तो सर्वांना दाखवतात. वर्धन खेळण्यासाठी तयार. शेवटचा चेंडू प्रशांत. पुन्हा एकदा कोटप्प्याचा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने भिरकावलाय. पाहूया पंच 6 धावा घोषित केलेल्या आहेत. अशा रीतीने 47 धावा झालेल्या आहेत. चारकोप रेंजर्सच्या संघाच्या विजयासाठी 48 धावांचं लक्ष्य. 48 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी. 30 चेंडू आणि 48 धावा. वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 48 धावा. मुनीश काटे. राजेश दादा यांना पाणी द्यायचं आहे. पंच करून घ्यायचा क्वार्टर फायनलच्या सामन्याचा. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. ओम साई 11 टायटन. त्याच्यानंतर एक अबाव 40 एक्झिबिशन सामना, एक्झिबिशन मॅच
यानंतर होईल, यानंतर एक क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे ओम साई विरुद्ध टायटन्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती आहे, कृपया आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. नावाजलेले अनुभवी खेळाडू सुनील ताटे 48 टू विन. 47 धावा झालेल्या आहेत, 48 धावा बनवायच्या आहेत. ओपनिंग फलंदाज आलेले आहेत राहुल मोरे आणि कमलेश पटेल, दोघेही नावाजलेले खेळाडू आहेत. अजय इलेव्हन प्रीमियर लीग पर्व तिसरे. आपल्याला हे जे साऊंड सिस्टम जी आपल्याला दिलेली आहे ती बाबूभाई तोरसकर यांच्याकडून, माऊली सिस्टमचे मालक बाबूभाई तोरसकर यांचं मंडळातर्फे खूप खूप आभार मानण्यात येत आहे. तसेच आम्हाला ज्या सर्वांनी या सामन्यासाठी मदत केलेली आहे त्यांचं देखील मंडळाकडून मनापासून आभार. आपल्या संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत सचिन बांदोलकर. राहुल मोरे खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू होता, झाडाला लागलेला आहे आणि एक धाव. एक धाव धावा. काशाबाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. पुढील चेंडू आणि सुंदर फटका कमलेश यांचा 6 धावा. पहिला चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा. कमलेश अतिशय सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत, एका वेगळ्या मूड मध्ये. तेवढाच अनुभव असलेला चांगला गोलंदाज सचिन गोलंदाजीसाठी तयार. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा उंच मारलेला फटका आणि हा फसतोय आणि हा खेळाडू बाद. अनुभवी गोलंदाज यालाच म्हणतात. एक षटकार आल्यानंतर पुन्हा कमबॅक केलं सचिन बांदोलकर यांनी सामन्यामध्ये. पहिला झटका बसतोय तो. धावा, एक गडी बाद. संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेले सचिन बांदोलकर. संघासाठी पहिले आणि वैयक्तिक देखील पहिले षटक घेऊन आले सचिन बांदोलकर उर्फ बाबा या नावाने प्रसिद्ध असलेले. नवीन फलंदाज आलाय तो बज्जी या नावाने प्रसिद्ध आहे तो. आपल्या षटकातील पुढील चेंडू सचिन बज्जी यांनी लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा झेल होण्याचा संभव होता, परंतु पॉवर प्ले असल्या कारणाने तिथे खेळाडू नव्हता. 2 धावा धावून काढलेले आहेत. धाव संख्या 2 धावांची भर. धाव संख्या 9 धावा झालेल्या आहेत. आपल्या षटकातील पुढील चेंडू सचिन बांदोलकर यांचा. बज्जी खेळण्यासाठी तयार. थोडस क्षेत्ररक्षण सजवत आहेत बाबा.
निर्धाव चेंडू, भज्जी यांना तो काय कळलेला नाहीये. धाव संकेत भर नाहीये, धाव संख्या स्थिरावली आहे. 9 या धाव संख्येवरती 1 गडी बाद. पुढील चेंडू सचिन आणि अतिशय सुंदर फटका मारलेला आहे. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील धावत आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करताना पाहायला मिळतोय, परंतु राहुल मोरे यांनी नकार दिलाय. 2 धावांवर समाधान मानावं लागलेलं आहे. अशा रीतीने 2 धावा 11 धावा झालेल्या आहेत. 1 षटक संपले आणि 11 धावा 1 गडी बाद. पुढील गोलंदाजी झालेली आहेत. अनुभवी गोलंदाज बबलू मकवाना, अतिशय नावाजलेले गोलंदाज आहेत. राहुल 11 या संघासाठी खेळलेले लेफ्ट आर्म बॉलर आहेत ते. तसेच लॉइड्स यांचा संघ राजपूत याच्यासाठी देखील ते खेळलेले आहेत. मल्टी 11 साठी देखील खेळले. अनुभवी गोलंदाज बबलू मकवाना तेवढा चांगला तगडा फलंदाज आहे. राहुल मोरे अनुभवी. आपल्या षटकातील पहिला चेंडू बबलू घेऊन येत आहेत. थोडस क्षेत्ररक्षणात बदल, क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळत आहे. अनुभवी खेळाडू सचिन उर्फ बाबा क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आले आहेत बबलू मकवाना. राहुल मोरे यांना गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू अतिशय यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव धावून पूर्ण केली. खेळाडू वर्धन मोहिते तिथे येतोय. कोणतीही चूक न करता 1 धाव वर समाधान मानावं लागलं. धाव संख्येत भर. धाव संख्या 12 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू बबलू मकवाना यांचा. भज्जी यांना पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चेंडू हवेत आहे. घेण्यासाठी आलेला आहे अभिषेक अंगणे आणि हा झेल टिपलेला आहे. खेळाडू बाद झालेला आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. अशा रीतीने 12 या धाव संख्येवरती दुसरा गडी बाद झालाय भज्जी यांच्या रूपात. आता फलंदाजी झालेल्या आहेत स्वतः वैयक्तिक कर्णधार सुमित ताटे. पहिल्या मॅच मध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅच चा मान मिळाला होता. तोच आता फलंदाज पुन्हा फलंदाजी 2 षटकार मारले तर गॅरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सुमित यांच्यासाठी. पुढील चेंडू बबलू यांचा. सुमित खेळण्यासाठी तयार. 12 धावा. पुढील चेंडू बबलू यांचा. सुमित यांना. सुमित आणि अतिशय सुंदर चेंडू होता आणि निर्धाव चेंडू आलेला आहे. सुमित यांना तो काही कळलेला नाहीये. निर्धाव चेंडू. धाव संख्येत भर नाही. धाव संख्या स्थिरावत्या 12 या धाव संख्येवरती. आणि पुढील चेंडू बबलू यांचा. सुमित खेळण्यासाठी तयार आणि लेगसाईडच्या दिशेने मारलेला आहे आणि 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील धावण्याचा प्रयत्न होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वर्धन मोहिते यांच्याकडून. 1 धाव वर समाधान मानावं लागलं. धाव संख्येत भर. धाव संख्या 13 धावा. पुढील चेंडू बबलू यांचा. मोरे यांना. मोरे खेळण्यासाठी राखीव टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बबलू यांच्याकडून. सुंदर गोलंदाजीचं अनुभव दाखवतायत आपला काय होता तो आणि सुंदर गोलंदाजी करतायत बबलू मकवाना. राहुल यांना चेंडू काय कळलेला नाही. राखीव टप्प्याचा चेंडू होता. पुढील चेंडू बबलू यांचा. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न आणि पाहूया आणि झेल बाद. अतिशय सुंदर झेल पराग यांच्याकडून. अशा रीतीने 2 गडी बाद केले बबलू यांनी आपल्या षटकामध्ये.
फलंदाज बाद झालेला आहे. सुनील ताटे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुमित नवीन फलंदाज. बॅट्समन नेम प्लीज. कल्पेश. नवीन फलंदाज आलेला आहे तो कल्पेश. 13 धावा झालेले आहेत. 2 षटक संपलेले आहेत. 13 धावा, 3 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा या धावसंख्येवरती 3 गडी बाद झालेले आहेत. शार्कोप रेंजर्स. चेंडू बाबा यांचा. सुमित खेळण्यासाठी तयार आणि उंच मारलेला फटका. एकच धाव घोषित स्वरूपात मिळाली आहे. ओमसाई आणि टायटन्स या संघाच्या कर्णधाराने कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कौल आता करायचा आहे. आणि 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. नाणेफेकीचा कौल आता होतोय. ओमसाई आणि टायटन. पंधरा धाव संख्या झालेली आहे. 3 चेंडू झालेले आहेत. संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलेले सचिन. आपला षटकातील पुढील चेंडू सुमित आणि 1 धाव भर पडलेली आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या 16 धावा. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या 16. नाणेफेकीचा कौल. आणि उंच मारलेला फटका आहे आणि हा झेल सुटलेला आहे. 1 धाव धावून पूर्ण केली आहे. दुसरी धाव देखील झाली असती परंतु नकार दिलेला आहे सुमित यांनी कल्पेश यांना. कल्पेश नवीन फलंदाज 1 या धाव संख्येवर खेळतोय. सुमित 4 या धावावर खेळत आहेत. धाव संख्या 17. आणि 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे आणि नकार दिलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे वर्धन मोहिते यांच्याकडून. अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 18 धावा. नाणेफेकीचा कौल. टायटन्स यांनी नाणेफेक जिंकून आता काय घेणार ते 10 मिनिटांनंतर सांगणार आहेत. निर्णय त्यांचा. सर्व खेळाडूंना ते डिस्कस करून निर्णय घेतील असा कर्णधार व्हावा. पुढील चेंडू. नवीन षटक घेऊन आलेले आहेत. संघासाठी 4थं आणि वैयक्तिक पहिले लेफ्ट आर्म गोलंदाज पराग. समोर तेवढाच तगडा फलंदाज कल्पेश.
अनुभवाचे बोल दाखवतात. आता पराग लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्या षटकातील पहिला चेंडू आणि हा पुढील चेंडू पराग यांचा फुलटॉस चेंडू होता. एक धाव धावून पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 19 धावा. पराग आणि फुलटॉस चेंडू होता. एक धाव धावून पूर्ण केली आहे. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 20 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. हॅलो, निलेश यांना ग्राउंड मधून बाहेर काढायचं आहे. निलेश यांनी कृपया ग्राउंडच्या बाहेर जाण्याची कृपा करावी. निलेश डेलेकर. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे 20 या धावसंख्येवरती. पराग पुढील चेंडू. कल्पेश यांना काही चेंडू खेळण्यात जमत नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते पराग यांच्याकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा एक धाव गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला खेळाडूकडून. 2 धावा धावून काढलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 22. शेवटचं षटक विजयासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 6 चेंडू 26 धावा विजयासाठी. चारकोप रेंजर्सच्या संघाला विजयासाठी 6 चेंडू 26 धावा ची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. निर्णायक षटक घेऊन आले वर्धन मोहिते. 6 चेंडू 26 धावांची गरज. तेवढेच अनुभव असलेले फलंदाज सुमित ताटे समोर स्ट्राईकला. आपल्या षटकातील पहिला चेंडू सुमित यांचा. अतिशय सुंदर चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. सुमित यांना तो काय कळलेला नाहीये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते वर्धन यांच्याकडून आपल्याला. सुमित यांना चेंडू तो काय कळलेला नाहीये. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. 5 चेंडू 26 धावांची गरज. पुन्हा एकदा वड आणि समोरच्या दिशेने उंच मारलेला फटका. 6 धावा. 4 चेंडू 4 चेंडू आणि 20 धावांची गरज होऊ शकतात. सामना कधी इकडे रेंजर्स तर कधी वॉरियर्स. पुढील चेंडू वर्धन यांचा. सुमित खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी म्हणजे एक षटकार खाऊन पुन्हा कमबॅक करताना पाहायला मिळते आपल्याला वर्धन आणि सुमित यांच्यामध्ये. आता पाहूया पुढील चेंडू वर्धन यांचा. सुमित खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका आणि हा झेल बाद होताना पाहायला मिळालाय. सुमित पुन्हा वर्धनने कमबॅक केलं एक षटकारानंतर आणि अशा रीतीने 3 चेंडू 2 चेंडू उर्वरित असताना
20 धावांची गरज. संकेत यांचं नवीन खेळाडू आगमन झालेलं आहे. नवोदित फलंदाज खेळण्यासाठी आलाय संकेत. 2 चेंडू आणि 20 धावा. 2 चेंडू 20 धावांची गरज चारकोप रेंजरच्या संघाला. पुढील चेंडू वर्धन यांचा संकेत याला आणि हा वाईड बॉल घोषित केलाय पंच मदन देशमुख यांनी. मदन देशमुख अतिशय नावाजलेले पंच म्हणून ओळखले जातात बोरिवली परिसरात. कांदिवली, बोरिवली. पुढील चेंडू वर्धन यांचा संकेत यांना आणि गच्चा क्षेत्ररक्षण सुमित यांच्याकडून 1 धाव धावून पूर्ण केली. 1 चेंडू शेवटचा. 1 चेंडू 19 धावांची गरज. 1 चेंडू 19 धावा. शेवटचा चेंडू 19 धावांची गरज. पुन्हा एकदा उंच गेलेला फटका पाहूया झेल होतो का. आणि अतिशय सोपा झेल सोडलेला आहे पराग यांनी. अशा रीतीने बबलू मकवाना, सचिन बांदवलकर, वर्धन मोहिते, पराग